मला एक शब्दही कळत नाही आहे त्या गाण्यातला, पण माझ्यापर्यंत ते गाणं पोहोचतंय. माझ्यापर्यंत त्या गाण्याचे सगळे एक्सप्रेशन्स पोहोचतायत. मला ए आर रेहमानला ट्रिब्यूट म्हणून एक गाणं करायचं होतं. अरे वाह! सो म्हणून मला ते तमिळच करायचं होतं. असं की जेव्हा रेहमान आला ना, मी असा झालो होतो आपोआप, की तो क्षण कधीच जन्मात विसरू नाही शकत. ही आपल्या भारतीय भाषांची ब्युटी आहे, की माझी माझी अख्खी चाल एका तमिळ गाण्यासारखी होती आणि त्याच्यात संस्कृत शब्द टाकले आणि ते गाणं संस्कृत वाटतंय. अरे वाह! मला जेव्हा तेलुगू गाणं कंपोज करायचं आहे तर त्याच्या 1 महिना आधी मी फक्त आणि फक्त तेलुगू गाणी ऐकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या इतक्या इंटरेस्टिंग आहेत की जेवढं आपण त्यात खोलात जाऊ तेवढं अजून मजा यायला लागते. असं ते आले स्टुडिओत आणि आता एक असतं ना की आपल्याला असं वाटतं की आता अजय गोगावले त्यांना का लक्षात असेल मी पाठवलंय गाणं. तू जर आज मला बोललास ना की आत्ता उठून कंपोज कर, तर मी काहीतरी करीन, नक्की करीन. पण तू जर मला बोलला ना की ही सिच्युएशन आहे, तर तेव्हा जे कॉम्पोजिशन निघेल ना ते खूप वेगळं निघेल. खूप स्वागत आहे शुभंकर तुझं थँक्यू पुरुषार्थमध्ये. थँक्यू सो मच. माझा पहिला प्रश्न आहे तुझ्यासाठी, की तू संगीतकार व्हायचं हे केव्हा ठरवलंस? मी खूप ॲक्च्युली लहान होतो. मी 8-9 वर्षाचा होतो आणि हमसे मुकाबला आला होता तेव्हा. म्हणजे कादलन ओरिजिनल, पण त्याच्याकडे आपल्या इथं तो डब म्हणून आला होता प्रभुदेवाचा. तर तेव्हा अख्खी फॅमिली आम्ही तो मूव्ही बघायला गेलो होतो आणि तेव्हा ना स्लेट आली होती. तेव्हा अशी मोठ्या स्लेट्स यायच्या बघ की म्युझिक. तर म्युझिक बाय ए आर रेहमान असं आलं होतं आणि गाणी आधी रिलीज झाली होती, ऑडिओ कॅसेट्स वगैरे होत्या. तर ना मला ती गाणी तर आवडायचीच नो डाऊट. तर मी आईला असंच म्हणलं की म्युझिक डिरेक्टर काय करतो? तर आई म्हणली मला नाही माहिती. तर तिनं जस्ट असं उत्तर दिलं की गाणी बनवतो, असं जस्ट एक उत्तर दिलं. तर मी म्हटलं मला म्युझिक डिरेक्टर व्हायचं आहे. आणि तेव्हा मी बोललो आणि मग तेव्हापासून ते एक लहानपणी असतं ना आपलं की आता आत्ता बोललोय सो म्युझिक डिरेक्टरच व्हायचं आहे. असे नुसते मी हे करायचो की म्युझिक डिरेक्टर बनायचं. कधी शिकलो नाही, कधी खूप सिरियसली काही घेतलं नाही आणि तेव्हा. फॅमिलीचं बॅकग्राऊंड? फॅमिलीमध्ये कोणीही माझ्या म्युझिकमध्ये नव्हतं. सो त्यामुळेच ते माझ्या आईबाबांनी पण तेव्हा सिरियसली नव्हतं घेतलं. हा नुसता म्हणतोय म्युझिक डिरेक्टर व्हायचं असं. साधारण ना एक 11वी माझ्या मी सवाई गंधर्व पहिल्यांदा अटेंड केला आणि तेव्हा मी खूप सिरियस झालो. पण की मला तो एक माहोल वगैरे तो इतका आवडला होता ना आणि लाईक इट इन्स्पायर्ड मी. आणि तेव्हा मग कंपोजिंग खूप नव्हतं सुरू झालं, पण मी गायला लागलो होतो. आणि तेव्हा मी गाणं शिकायचा प्रयत्न केला, पण मला का माहीत नाही, मला तेव्हा असं ते फॉर्मल एज्युकेशन ऑफ म्युझिक ना मला अशी मजा नाही यायची खूप काही करायला तेव्हा. आणि इन्स्ट्रुमेंट कुठलं शिकलो नव्हतो. सो मग नंतर मी थोडीफार घरी पेटी होती आजीची, सो ती पेटी वाजवून अजून थोडंफार मग नंतर त्याच्यावरच पेटीवरच कॉर्ड्स वगैरे असं काय 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 करायचो. सो त्याच्यानंतर मग मी एक कीबोर्ड घेतला. तो कीबोर्ड घेतल्यावर असंच ट्राय करत 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 म्हणून आय स्टार्टेड कंपोजिंग. आणि तेव्हा म्हणजे अराऊंड मी 16-17 वर्षाचा होतो तेव्हा मी जस्ट कंपोज करायला लागलो. आणि कंपोज करायला लागलो, पण तेव्हा आता काळ तोपर्यंत कम्प्युटरवालं सगळं आलंच होतं, प्रोग्रॅमिंग इंट्रोड्यूस झालं होतं. सो मला तेव्हा प्रोग्रॅमिंग वगैरे माहीत नव्हतं. मग एकाने सांगितलं की तुला प्रोग्रॅमिंग शिकायला लागेल. मग मी स्टुडिओ जॉईन केला आणि मी तिथं प्रोग्रॅमिंग शिकलो आणि मग देन द जर्नी स्टार्टेड ऑनस्ली. आणि कुठलं गाणं होतं हमसे मुकाबलामधलं? मला सुंदरी सखी आवडायचं. ओके, खूपच छान. की हो, सो माहीत नाही, मला त्या गाण्याच्या अरेंजमेंट्स अजूनही आजपर्यंत म्हणजे असा अभ्यास करावासा वाटतो त्या गाण्याचा, इतकं आवडतं मला ते गाणं. खरंच खूप छान. त्याच्यातली सगळीच गाणी छान आहेत तसं. सगळेच हो, सिरियसली. आणि मला सांगायला आवडेल की माझी सुरुवात अशीच झाली आहे. ओके. कारण रेहमानचंच मला तू ही रे वगैरे हे हो, ऐकूनच सगळं हो. मला खूप त्याच्यात. एक्झॅक्टली. स्ट्रेंजली ना, मी रोजा आणि बॉम्बे मी नंतर ऐकले. मी हमसे मुकाबला पूर्ण आधी ऐकला होता. सो रोजा आणि बॉम्बे मी नंतर ऐकून मग एकदम ए आर रेहमान भक्त झालो आणि मग फक्त ए आर रेहमानच ऐकत होतो, असं अरे झालं वा, होतं. छान छान. खूप सिमिलॅरिटी आहे. Yes, हो. आणि मला वाटतंय बरंचसं जनरेशनच रेहमानने घडवलंय खरं आहे, संगीतकारांचं. सिरियसली. हो, हो. कारण तिथूनच सुरुवात, तिथूनच सगळं हो, इन्स्पिरेशन आहे. आलं बऱ्याच लोकांना. अरे मला अजून आठवतं की मला एवढं या रेहमानचं वेड लागलं होतं की तेव्हा ना ट्रेलर्स केबलवर यायचे. तर मी वाट बघायचो की ओके, ही नवीन फिल्म आली तर म्युझिक कोणाचं आहे, मी वाट बघायचो. सो त्यामुळे ना 90s अशा बऱ्याच फिल्म्स आहेत की मला तोंडपाठ होते की याचं म्युझिक कोणी दिलं. म्हणजे लिटरली की तो एक मूव्ही होता, त्याचं गोल्डी बेलने म्युझिक दिलं होतं.
आणि कोणाशी तरी बोलताना त्यांनी विचारलं की अरे या मूवीचं बस इतना सा ख्वाब है त्याचं. आणि मग मला विचारलं तर मला त्याचं पण नाव माहिती होतं ऑनेस्टली. तर ते म्हणले अरे तुला गोल्डी बहेल काय माहिती, असं लिटरली हा जोक झाला होता. पण म्हणजे मला तेवढं वेड लागलं होतं की असं झपाटल्यासारखं की ओके हा नवीन आलाय आता आता ओके चल याची कॅसेट घ्यायची, ही गाणी ऐकायची, ही गाणी चांगली आहेत, असं टाईप्स होतं. अरे वा. आणि मग काही बॅकग्राऊंड नसताना तिथपासून खरं तर म्युझिक कंपोजर होणं खूप अवघड आहे तसं हो बघायला हो. गेलं तर. तर तू मग तो प्रवास कसा केलास? मला वाटतं मी मी म्हणलं तसं ना लहानपणापासून गाणी खूप ऐकत आलो. माझ्या घरी बाबा माझे नाट्यसंगीत वगैरे खूप ऐकायचे किंवा हृदयनाथ मंगेशकर म्हण, सुधीर फडके वगैरे हे यांची गाणी वगैरे खूप ऐकायचे. मी असं म्हणणार नाही की मी खूप तीच गाणी ऐकायचो असं, पण कानावर तेच संस्कार होते खरं सांगायचं तर. आणि ए आर रेहमान मी स्वतः एक्सप्लोअर केला आहे कम्प्लिटली. की कॅसेट्स आणा, दिवसरात्र ऐका त्या रेडिओवर वगैरे की हे म्युझिक का केलं असेल, ही ट्रीटमेंट का असेल. आता ही ट्रीटमेंट हा शब्द मला आत्ता जाऊन मी बोलू शकतो तो, तेव्हा मला काही नाही, तेव्हा हे का केलं असेल एवढाच फक्त एक प्रश्न पडायचा असं आहे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पहिलं गाणं कंपोज केलं ना तेव्हा मला गझल्स खूप आवडायला लागल्या होत्या. सो माझं पहिलं गाणं होतं, ती गझल होती जी मी स्वतःच लिहिली होती. सो तोपर्यंत मला माहीत पण नव्हतं की मी काही लिहू पण शकेन ऑनेस्टली. आणि ते कंपोज केल्यावर ना मला का माहीत नाही असं थोडं वाटलं की ओके हां हे जमू शकतं आपल्याला. मग पुढे प्रोग्रॅमिंग शिकल्यावर अरेंजमेंट्स कशा करू शकतो आणि मग तो सगळा अभ्यासच होता की हे या गाण्याचं काय म्हणतात इन्स्ट्रुमेंट सिलेक्शन फॉर एक्झाम्पल हे का आहे असं. मग इंग्लिश गाणी ऐकायला लागलो, मग इंग्लिश गाण्यांची ट्रीटमेंट काय असते. आणि माझ्यावर एक म्हणजे काय म्हणतात त्याला, मला एका गोष्टीनं खूप इन्स्पायर केलं इज कॉम्पोजिशन स्ट्रक्चर. की कॉम्पोजिशन स्ट्रक्चरचा अभ्यास मी आपोआपच झाला असं मी ठरवून केला नव्हता. की मला एका मित्रांनी जेव्हा इंग्लिश गाणी ऐकायला लागलो होतो ना तेव्हा त्या मित्रांनी सांगितलं की अरे इंग्लिश गाण्यांमध्ये ना लाईन रिपीट नाही होत, अनलेस इट्स अ हुक लाईन, लाईन रिपीट नाही होत. सो म्हणजे फॉर एक्झाम्पल तू ही रे, आता तू जसं म्हणलं तर तू ही रे आणि मग परत एकदा तू ही रे ही लाईन रिपीट होतेच नंतर. इंग्लिश गाण्यांमध्ये तसं होत नाही, ते लिरिक्स चेंज होत राहतात. तर ही एकदम छोटा इनपुट होता त्या मुलाचा, पण त्यामुळे ना की मी नंतर जाऊन इंग्लिश गाणी पण कंपोज करू शकलो जस्ट बिकॉज ऑफ दॅट. हे असे छोट्या गोष्टी होत्या कॉम्पोजिशन स्ट्रक्चरच्या, त्यांनी मला खूप शिकवलं आणि मी त्यामुळे खूप शिकत गेलो. आणि आपण म्हणतो ना एक्सपेरिमेंट करत राहिलो मी कंटिन्युअस. सो त्या ह्यानी ते झालं. आणि तुला केव्हा कळालं की तू गायक की लहानपणापासून गात होताच? हा गात होतो पण बाथरूम सिंगर होतो लिटरली. मी दिलसे गायचो बाथरूममध्ये ओरडून. आणि तेव्हा माझ्या आईला वाटायचं की हा सिंगर खूप चांगला आहे म्हणून. नशिबाने चांगला गातो अजून, पण मी गाणं शिकलो नाही कधी, एवढंच फक्त. आता जेव्हा एखादा संगीतकार गायकही असतो तेव्हा असे काय फॅक्टर्स आहेत की जे स्वतःला त्या गाण्यासाठी कास्टिंग नको करायची किंवा करायची ह्याला जबाबदार ठरतात? खरं पण ना ॲक्च्युली खरं सांगतो ना, ते दोन्ही आहे शाप आणि वरदान. की मी तुला सांगतो, मी असिस्ट करायचो, सुनील सिंग म्हणून माझे सर आहेत. तर ते असे सिंगर नव्हते. तर मी तेव्हा ना एक गोष्ट शिकलो की जरी ते सिंगर नव्हते ना तरी त्यांना एक क्लॅरिटी असायची की हा सिंगर हे गाणं बरोबर गाईल. हे जेव्हा आता मी स्वतः सिंगर असतो ना तेव्हा मी 50-50 डाऊटमध्येच असतो. की कारण काय होतं की मी जेव्हा गातो तेव्हा ऑफकोर्स असं असतं की आता सिच्युएशन वगैरे मिळते, तर त्या सिच्युएशन किंवा थीम त्या थीमचं जेव्हा कॉम्पोजिशन होतं ना तर त्याच्यानंतर मी त्या फीलनं ऑलरेडी गायलेलं असतं. सो मला टू गेट डिटॅच फ्रॉम इट आणि मग नंतर त्याच्यात दुसऱ्या कोणाचा तरी आवाज इमॅजिन करणं हे माझ्यासाठी खूप अवघड जातं. हे मी खूप ऑनेस्टली सांगतो. पण कधी असं होतं की काही वेळा आधीपासूनच सिंगर डोक्यात असतो. की मला आठवतं आता माझी पहिली मराठी फिल्म होती स्लॅम बुक म्हणून, तर त्याच्यात एक गाणं होतं ज्याच्यात ना जेव्हापासनं मी स्क्रॅच घ्यायला होतं ना मला पहिल्या दिवसापासनं ऋषिकेश रानडे हे डोक्यात होताच की हे गाणं हाच गाणार. किंवा रिसेंटली पण एका शॉर्ट फिल्मसाठी गझल केली होती, ती माझं कॉम्पोजिशन झाल्या मी डिरेक्टरला बोललो होतो की अभय जोधपूरकर गाईल हे. तर हे कधी होतं. सो ते म्हणून म्हटलं की त्या दोन्ही गोष्टी आहेत की नाही तर कधी खूप कन्फ्युजन होतं की अरे हे बरोबर वाटतंय का आता, असं वालं होतं. कारण एक आणि ना सर्वात मोठा शाप हा असतो की पायलट मी गायलेलं असतं,
तर डिरेक्टर म्हण किंवा कुठलाही क्लायंट असेल ना, त्याच्या डोक्यात आहे ना, जोपर्यंत फायनल रेकॉर्डिंग होत नाही तोपर्यंत माझ्याच आवाजात ट्रॅक राहिलेला असतो. सो त्याला पचवायला खूप अवघड जातं. तर त्यामुळे कधी कधी ना घाणेरडं पायलट गाणं खूप बेटर. कारण माझ्याबरोबर लिटरली एकदा झालं होतं, सेम स्लॅमबुक फिल्मसाठी झालं होतं. माझ्या डोक्यात दुसरा सिंगर होता एका गाण्यासाठी, आणि मी पायलट मलाच मी मी कंपोज केलं होतं, मी गाऊन टाकलं होतं ते, आणि असं वेस्टर्न टाईप सॉन्ग होतं. तर शूटला माझ्याच आवाजातलं गाणं गेलं, ऑलमोस्ट ट्रेलरपर्यंत माझ्याच आवाजातलं गाणं होतं. आणि त्याच्यानंतर तो दुसरा सिंगर जेव्हा गायला होता ते पटतच नव्हतं. तो डिरेक्टर कन्व्हिन्सच होत नव्हता की नाही अरे ते आधीचं व्हर्जनच बरोबर आहे, आधीचंच व्हर्जन बरोबर आहे. सो ते तसं होतं. पण हे छानच आहे ना तसं बघायला गेलं तर. नक्कीच, पण तेच होतं की म्हणून म्हणलं ना की मेल सिंगरच्या वेळी खूप प्रॉब्लेम येतो, हां खूप प्रॉब्लेम येतो. अनलेस की जे अगदीच माझ्या आवाजात सूटच होत नाही आहे तेव्हा खूप बरं पडतं, मलाच बरं पडतं की मला माहिती आहे की माझ्या आवाजात हे गाणं चांगलं नाहीच वाटत आहे. तर मग माझी जबाबदारी एवढीच राहते की मी काय थॉट प्रोसेसनी बनवलं आहे गाणं, मी काय एक्सप्रेशन्स दिलेत त्याच्यात, तेवढे फक्त सिंगरकडनं आले पाहिजे, एवढंच फक्त. असं आहे. आता तू एक्सप्रेशनची गोष्ट बोललास. तू म्हणजे म्युझिकचं बॅकग्राऊंड नाही आहे तुझं, त्याच्यानंतर तू म्युझिकमध्ये आलास आणि नंतर एक एक वेळ असते त्याच्यानंतर आपल्याला कळायला लागतं एक्सप्रेशन्स भाव हो, काय हो, असतात. हो. तर हा वेळ तुझ्या आयुष्यात कधी आली, ही वेळ केव्हा आली? काम करत करतच ऑनेस्टली झालं असं की एक असतं ना की आधी आपण एकटे काम करतो, स्वतःची गाणी बनवा, स्वतःच गा. तर तेव्हा फक्त असतात रेफरन्सेस आधी बनलेल्या गाण्यांचे. जेव्हा तू लोकांबरोबर काम करायला लागतोस ना, म्हणजे दुसरे सिंगर्स म्हण किंवा डिरेक्टर्ससुद्धा म्हण, तेव्हा या गोष्टी अजून 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 शिकायला मिळतात. की तो एक पुश मिळतो ऑनेस्टली की आता कुठलंही फिल्म सॉन्ग जेव्हा काहीतरी कुठलं तरी बनतं, तर तेव्हा ना त्या डिरेक्टरकडनं पुश मिळतो की मला जो फील पाहिजे तो येतच नाही आहे. तेव्हा मग तुला फिगर आउट करावंच लागतं की नक्की काय म्हणतोय हा, की मग अच्छा मग एक्सप्रेशन्स, मग फील म्हणजे नक्की याला काय पाहिजे, की मग तो वोकलचाच प्रॉब्लेम आहे का अरेंजमेंटचा प्रॉब्लेम आहे का मेन ट्यूनचाच प्रॉब्लेम आहे. सो या गोष्टी करत करतच शिकलो टू बी ऑनेस्ट. असं आहे. आणि जेव्हा तू हे सांगतोयस की डिरेक्टर्स सोबत आपण काम करताना बऱ्याचदा असं असतं की डिरेक्टर्सना माहिती नसतं की आपल्याला कुठल्या लँग्वेजमध्ये सांगायचं आहे, हो. किंवा ते जे सांगतात त्यांना हो. मेलडी म्हणतात आणि त्यांना हवं काहीतरी वेगळंच असतं. हो, 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 तर हो, हो. हे तू कसं टॅकल करतोस? मला का ऑनेस्टली ना म्हणजे मला असं वाटतं की हे करत करतच शिकलो आहे खरं तर. आता मला ती लँग्वेज क्रॅक झाली आहे. म्हणजे मी आता मला 10-12 वर्ष झाली मी कंपोज करतोय. सो आता मला ती लँग्वेज क्रॅक झाली. आता मला जेव्हा कोणीतरी येऊन म्हणतं ना की मला व्हायलिन पाहिजे, तर त्याला व्हायलिनच पाहिजे हे नाही, नक्की नाही आहे हे मला कळतं आता. असं आहे. पण आधी आधी काय करायचो की बरं तुला व्हायलिन पाहिजे का, मग व्हायलिन वाजवून द्यायचो त्याच्यावर. असं की मला पियानो नको आहे, तर ओके मग पियानो नको, मग दुसरं काहीतरी. तर आता आता जाऊन ते कळतं की पियानो नको आहे म्हणजे त्याला टिपिकल पियानोचा साऊंड नको आहे, की त्याला ते जे बऱ्याच गाण्यांमध्ये वाजलं आहे तसं नको आहे, त्याला काहीतरी वेगळं पाहिजे. ही जी लँग्वेज आहे ना ती आता जाऊन क्रॅक झाली आहे खरं सांगायचं तर. असं आहे. प्रत्येक संगीतकाराला आणि गीतकाराला माझा एक प्रश्न नक्कीच असतो, गाणं आधी, शब्द आधी की चाल आधी? मी सुरू केलं तेव्हा शब्द आधी ऑनेस्टली, कारण तेव्हा मला माहीतच नव्हतं की असं चाल आधी होते आणि शब्द नंतर होतात, हे मला माहीतच नव्हतं. आणि जसं मी म्हणलो तसं की गझल कंपोज करायला सुरुवात केली होती आधी मी, तर त्यामुळे ऑफकोर्स शब्द आधी असं होतं. पण आयरनी ही आहे की माझी जी लास्ट गझल मी कंपोज केली आहे साधारण 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट, तर ती चाल आधी झाली आहे. आणि मला आत्ता खूप अभिमान वाटतो की कारण गझलला ना काय असतं की मीटर असतो, ठरलेला मीटर असतो. आता 10-10 वर्ष काम केल्यानंतर आहे ना तो आता क्रॅक होतो की मीटर, चाल लावून सुद्धा मीटर येऊ शकतो, म्हणजे शब्द त्याच्या नंतर येऊ शकतात, हे क्रॅक होतं. आणि दुसरं ना मी तुला सांगतो की चाल आधी का शब्द आधी ना याचं काय असतं की मला असं समभाव वाटतं की जेव्हा इंडिपेंडंट सॉंग्स करतो आपण अल्बमसाठी म्हण किंवा स्वतःची काहीतरी गाणी करतो, तेव्हा शब्द आधी चालतात म्हण किंवा मजा येते, पण असं आहे. तेव्हा असं असतं ना की जेव्हा शब्द आधी होतात ना तेव्हा लिरिसिस्टला फ्रीडम असतं की तो त्याची पोएट्री त्याच्या ह्यानी एक्सप्रेस करू शकतो. कंपोजरला बंधन असं नाही म्हणणार मी, पण एक नाही म्हटलं तरी काय होतं की तुला अरेंजमेंट्स पण त्या हिशोबाने करायला लागतात. तुला कॉम्पोजिशन स्ट्रक्चर जे आहे ना ते त्या त्या
कवितेच्या मीटरप्रमाणे करायला लागतं. त्याच्यातसुद्धा म्हणजे आर डी बर्मन म्हण, ए आर रहमान म्हण यांनी खूप कमाल काम केलेलं आहे की ऑलरेडी रिटन पोएट्री इतकी सुंदर कंपोज करणं. म्हणजे मला ना एक अगदी प्रत्येक वेळी एक्झाम्पल आठवतं ना, एक तमिळ गाणं आहे, म्हणजे ते एक तमिळ अँथम आहे बेसिकली. जसं आपलं मी मराठी कसं होतं मराठी अँथम ना, तसं तमिळमध्ये करुणानिधीने लिहिलेलं गाणं आहे सेम मोळियान तमिळ मोळिया म्हणून. तर ती कविता आहे करुणानिधीची आणि ती रहमाननी कंपोज केली आहे. लिटरली कोणीही सांगू नाही शकत की ही कविता कंपोज झाली आहे म्हणून. इतके स्ट्रक्चरल चेंजेस आहेत त्याच्यात कॉम्पोजिशन वाईज. आणि तसं असं झालं की मग ना जेव्हा करताना आधी ऑब्व्हियसली शब्द कंपोज करत गेलो. नंतर प्रत्येक वेळी शब्द पुढे नव्हते ना, तर मग काही ना काहीतरी मग नाना 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 करत आपण गुणगुणतो. मग तसं मग मजा यायला लागली कधी जेव्हा फिल्म सॉन्ग सुरू केले. फिल्म सॉन्ग सुरू जेव्हा केले ना, तेव्हा मला असं फील यायला लागला ना की अरेंजमेंट जेव्हा आधी बनतात तेव्हा त्या डिरेक्टरला पण समजतं. कारण असं पण नाही की आता बरेच डिरेक्टर असे आहेत की ज्यांना नुसते शब्द वाचून सुद्धा कळतं की हे माझ्या फिल्मला फिट आहे. पण लिटरली 90% असं वेळा असं होतं ना की त्यांना जोपर्यंत तो साऊंड मिळत नाही, तो साऊंड मिळाल्याशिवाय ना त्यांना ती मजा येत नाही. सो मग आधी चाल करणं तेव्हा मला खूप बरं वाटतं की कारण मी जेव्हा नुसती चाल करतो तर ते नुसते नाना नाना करून नाही करत, त्याचं अख्खं स्ट्रक्चर बनवतो की त्याच्या मागे काय वाजणार आहे, याचा ओव्हरऑल गाण्याचा इम्पॅक्ट कसा असणार आहे. म्हणजे आत्ता फक्त गाण्यात शब्द नाही आहेत एवढं अख्खं स्ट्रक्चर रेडी ठेवतो मी, असं आहे. सो तो फरक पडतो. आणि जेव्हा तुझी मी गाणी बघितली यूट्यूबवरती, तर तू बऱ्याच भाषांमध्ये गाणी केली आहेत. हो, तर हे कसं झालं? असं ॲक्च्युली ना मी ठरवून नव्हतं केलं, पण एक होतं मला ना नवीन करायला खूप आवडतं की मला असं कुठे ना स्वतःला लिमिट करायचंच नव्हतं कधी असं. तर मला आठवतं त्याप्रमाणे की जसं मी म्हटलं होतं की ए आर रहमान खूप ऐकत मोठं आलो, तर नंतर असं वाटलं की अरे ए आर रहमान तमिळ आहे. मग मी ए आर रहमानची तमिळ गाणी ऐकायला लागलो की जी हिंदीमध्ये डब नाही आहेत अशीवाली. हां, सो तेव्हा मग ए आर रहमानची तमिळ गाणी ऐकायला लागलो. मग मी म्हटलं अरे हा साऊंड वेगळा आहे. म्हणून मग मी बरेचसे तमिळ कंपोजर्स एक्सप्लोअर केले. मग डी इमान म्हण, अनिरुद्ध म्हण, तेलुगूमध्ये मिकी मेयर होता, अजून मल्याळममधले बरेचसे कंपोजर्स म्हण, आत्ता सुशीन श्याम आहे, त्याची गाणी आहेत. तर या लोकांची जेव्हा गाणी मी अभ्यास करायला लागलो ना, तर मला असा फील यायला लागला की अरे खरंच संगीताला भाषा नसते. की मी मराठी असून मला एक शब्दही कळत नाही आहे त्या गाण्यातला, पण माझ्यापर्यंत ते गाणं पोचतं आहे, माझ्यापर्यंत त्या गाण्याचे सगळे एक्सप्रेशन्स पोचतात. तर मग असं अगदीच करू शकतो. आणि मग हे पहिल्यांदाच झालं तेव्हा की मला ना तमिळ गाणं करायचं होतं आणि त्याचं एकच कारण होतं की मला ए आर रहमानला ट्रिब्यूट म्हणून एक गाणं करायचं होतं. अरे वा. सो म्हणून मला ते तमिळच करायचं होतं, असं झालं. आणि मला अजून आठवतं मुंबईच्या घरी होतो आणि मी म्हटलं आज मला तमिळ गाणं करायचं आहे. सकाळपासून काही सुचलं नाही, काही नाही. मी जस्ट पियानो वर असं काय प्ले करायला लागलो आणि मग मी म्हटलं की जे सुचतंय ना ते बडबडू आपण. आणि वाटेल ते बरळलो आहे मी. काहीही त्याच्यात ना तमिळ एक शब्द होता, ना मराठी होता, ना हिंदी होता, काही नाही. वाटेल ते जिब्रिश बोलत गेलो मी आणि ते गाणं झालं. मग ते लिरिसिस्टकडनं लिहून घेतलं तर ते गाणं तमिळच झालं. अरे वा. असं होतं. सो मग तसं म्हटलं असं तर तेव्हा मला काय वाटलं की असं होतं ना की आता तमिळ तर केलं तर मग हरकत काय वेगळ्या लँग्वेजेसची गाणी, कारण शेवटी चाल आधीच करणार आहे ना मी. मला तमिळ पोएट्री कंपोज नाही करायची बरोबर. की ते अवघड जाईल, 100% अवघड जाईल. पण चाल करताना मला कशाचं बंधन आहे की मला तेव्हा एक असं होतं ना की वेगळ्या भाषांची गाणी करणं म्हणजे काय होतं ना की तुला तो फ्लेवर करता आला पाहिजे. बरोबर. तो फ्लेवर अचीव्ह झाला ना की मग ते आपोआप होतं, कारण त्याच्यात शब्द लिहिणारा ऑब्व्हियसली नेटिव्ह लँग्वेजवालाच असणार आहे ना लिरिसिस्ट. सो सीन असा होतो की मी कुठलीही चाल केली की मी त्याला फ्लेवर पूर्ण तमिळ दिला आहे, मी मल्याळम दिला आहे म्हण, पंजाबी दिला आहे फॉर एक्झाम्पल असं म्हण, तर त्याच्या पुढचं काम मेन लिरिसिस्टचं आहे आणि मग सिंगरला ऑब्व्हियसली तो टोन अचीव्ह करणं एवढं आहे, असं आहे. सो तसं होत गेलं ते खरं सांगायचं तर. तर तू हा फ्लेवर जो आहे, जो तू म्हणतोस वेगवेगळ्या भाषांचा, तो कसा अरेंजमेंटनी जपतोस की कसा तो बनवतोस? मला असं वाटतं चालीपासून सुरू होतं बरं. की
प्रत्येक ना भाषेचा एक लहजा म्हणतो ना आपण, तसा असतो. मी काही खूप या सगळ्या भाषा शिकलोय असं नाही आहे, पण एक आहे की ना अभ्यास नक्की केला आहे. फॉर एक्झाम्पल आता जेव्हा मला तेलुगू गाणं करायचं होतं सपोज, तर मी काय करेन, तर मी तेलुगूमध्ये आत्ता काय काय गाणी चालली आहेत, काय साऊंड आहे, कॉम्पोजिशन स्ट्रक्चर म्हण, किंवा त्याच्यात काय प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जात आहेत, या सगळ्याचा अभ्यास करायला लागतो. पण त्याच्यानंतर मेन कुठे येतं ना, तर मेलडी. तर साऊथ इंडियन गाणं म्हणजे कर्नाटिक मेलडी नाही असं अजिबात नसतं. ऑनेस्टली सीन असा आहे की तुला ना तो एक त्याचे ना एक इमोशन्स असतात किंवा त्याचा एक फ्लेवरच म्हणू शकतो. बेस्ट वर्ड इज फ्लेवर. तो फ्लेवर ना मग तो आपोआप तू हे शेवटी संस्कारच आहेत ना. तू आता जर का सारखी मराठी गाणी ऐकलीस तर तुला मराठी गाणी जमणारच आहेत. तसंच आहे. तर तसंच हे जेव्हा तू तेलुगू गाणी ऐकतोस, मग तू मला जेव्हा तेलुगू गाणं कंपोज करायचं आहे तर त्याच्या 1 महिना आधी मी फक्त आणि फक्त तेलुगू गाणी ऐकतो आणि मग त्याच्यानंतर मग ते आपोआप येतं, कारण मी त्या झोनमध्ये जातो आपोआप. सो मग तो अचीव्ह करणं सोपंच आहे. ऑब्व्हियसली पुढे अरेंजमेंट्स वगैरे हा आहेच आहे मुद्दा, असं आहे. तू जसं म्हणालास की जेव्हा तू दुसऱ्या भाषेतलं गाणं कंपोज करतो तेव्हा तुला फक्त चालच कंपोज करायची असते, नंतर मग ते शब्द वगैरे त्याच्यात येतात. पण प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो असंही तू म्हणालास. तर तो टिकवायचा किंवा त्या भाषेची जी काही उच्चारांची एक पद्धत असते, ह्या सगळ्या गोष्टी टिकवण्यासाठी मग तू त्या कंपोजिशनमध्ये काय गोष्टी हे करतोस? सो उच्चारांसाठी ना प्रत्येक वेळी झालं असं नाही म्हणणार मी, पण डिक्शन कोच मेनली, की कोणीतरी तिथं गाईड करायला. मग लिरिसिस्ट आला तर बेस्टच, पण जर लिरिसिस्ट आता काय होतं की लिरिसिस्ट चेन्नईमध्ये आणि आमचं रेकॉर्डिंग पुण्यामध्ये और मुंबईमध्ये, तर प्रत्येक वेळी तो येऊ शकत नाही. बऱ्याच वेळा मग कॉलवर डिस्कस होतं किंवा गाणं आधी पाठवून मग डिस्कस होतं, असं वगैरे अशा गोष्टी होतात. पण प्रत्येक वेळी ते अवेलेबल होत नाही. सो मग मुंबईतच कोणीतरी तमिळन शोधायचा आणि मग त्याच्याकडनं मदत करून घ्यायची. सो काय होतं ना, ते अचीव्ह होऊ शकतं. असं होतं की फॉर एक्झाम्पल ना, मी सावनी आणि अभय जोधपूरकर बरोबर एक मल्याळम सॉन्ग केलं होतं. तर आम्हाला काय वाटायचं तोपर्यंत की मल्याळम आणि तमिळ सिमिलरच तर आहे, असं लिटरली असं वाटायचं. गाणं झालं आणि मला खूप कॉमेडी कॉल झाला की लिरिसिस्टनं गाणं लिहिलं होतं आणि मी ते लिरिक्स मला पाठवले. सो लिरिक्स मी पायलट माझ्या आवाजात डब करून तिला पाठवले की एकदा प्रोनाऊन्सिएशन चेक कर. आणि मी फुल कॉन्फिडंट की अरे हां झालं ना, तमिळ गाणी एवढी केली आहेत आता, तर जमतं आरामात. तर तिने मला फोन केला की अरे प्रोनाऊन्सिएशनचे चेंजेस आहेत. मी म्हटलं ओके, काय काय आहेत वगैरे. तर ती मला बोलली अरे तो ना न तू बोललास, तो न नाही न आहे. तर मला फोनवर काहीच कळत नव्हतं आणि लिटरली एवढे बारकावे होते. तर मी सावनीला म्हटलं की असं होणं पॉसिबल नाही आहे, तर आपल्याला कोणीतरी लागेल की जो तिथं आपल्याला गाईड करेल. आणि मग अभयचा एक मित्र त्या रेकॉर्डिंगला आला आणि त्यांनी तिथे शिकवलं की हा उच्चार असा आहे की क ख ग ग ङ वगैरे हे पण मल्याळममध्ये येतात. असं आहे. त्यांच्यात तो र एक असतो जो तमिळमध्ये पण असतो. सो मला वाटायचं तेवढाच डिफरन्स आहे, पण बरेच न, मग र र असं वगैरे असे बरेच उच्चार वेगवेगळे होते. सो हे मग तेव्हा शिकायला मिळालं, असं झालं. मग पुढच्या वेळी मग मी आत्ता फॉर एक्झाम्पल कव्हर करतो ना, तर मी ट्राय करतो की तेव्हा जे तो बोलायचा, त्यांनी आम्हाला जे गाईड केलं होतं ते आता इम्प्लिमेंट करायचा आपला आपण प्रयत्न करतो. अगदी 100% होतं असं नाहीच, पण शिकायला मिळतं स्वतः. ते काय म्हणतात त्याला, ती नॉलेज ॲडिशन झालं की झालं, असं वालं आहे. मग तू फक्त साऊथच्याच लँग्वेजेस एक्सप्लोअर केल्यास की नॉर्थच्या पण केल्यास? मी एक बेंगॉली गाणं केलं आहे. मग आत्ता मी रिसेंटली प्रोजेक्ट केला एक CS म्युझिक म्हणून. सो त्यांनी कोक स्टुडिओ टाईप सेटअप मध्ये आत्ता ओरिजिनल्स त्यांना करायची होती. CS म्हणजे चंदूकाका सराफ ज्वेल्स. तर त्यांनी त्यांचा यूट्यूब चॅनलवर एक म्युझिक शो टाईप्स असं त्यांनी स्वतःचा एक केला. तर मला त्या प्रोजेक्टमध्ये ना मला 6 वेगवेगळ्या लँग्वेजेसची गाणी करायला मिळाली. सो पहिलं तर विक्रम हेडकेबरोबर मी संस्कृत गाणं केलं. त्याची अख्खी चाल आहे ना एका तमिळ गाण्यासारखी होती. आणि मला विक्रम बोलला की तू हे तमिळ का नाही करत आहे. मी म्हटलं अरे त्यांना तमिळ नाही करायचं. आणि मी म्हटलं मला का माहीत नाही की हे संस्कृत खूप छान वाटेल. आणि मला कुठंतरी असं वाटतं की ही आपल्या भारतीय भाषांची ब्युटी आहे की माझी अख्खी चाल एका तमिळ गाण्यासारखी होती आणि त्याच्यात संस्कृत शब्द टाकले आणि ते गाणं संस्कृत वाटतंय.
सेम सेम प्रोजेक्टसाठी गुजराती गाणं करायचं होतं. त्या गुजराती गाण्याची चाल अख्खी एका कन्नडा गाण्यासारखी वाटत होती. मी जे काही जिब्रिश बडबडलो होतो ते सुद्धा पूर्ण साऊथ इंडियन वाटत होतं. आणि मला लिरिसिस्टने विचारलं सुद्धा की तू साऊथ इंडियन करतोयस का गाणं. मी म्हटलं की मी करणार होतो साऊथ इंडियन, पण ते गुजराती करायचं ठरलं आहे. मी अरेंजमेंट्स बदलले ऑफकोर्स, त्याचा टोनल चेंज थोडा केला मी, पण चाल ही साऊथ इंडियनच होती तेव्हा पण ते गुजराती गाणं झालं आणि ते पूर्ण आता लोकांना गरबा टाईप सॉन्ग वाटतंय असं वगैरे असं. सो त्याच्यात मग मी पंजाबी केलं, हिंदी केलं, मी एक मालवणी गाणं केलं. सो असे वेगवेगळ्या लँग्वेजेस केल्या त्याच्यात. आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणे करताना त्याच्यात फक्त अरेंजमेंट बदलून चालतं की मग थोडं टेक्निकली प्लगिन्स काही वेगळे किंवा असं पण काही असतं, जसं आपण नॉर्थमध्ये बघतो की भोजपुरी गाण्यांमध्ये खूप ऑटोट्यून आणि ह्याचा खूप उपयोग केला जातो, असं काही बदलतं टेक्निकली? सो एक्झॅक्टली तू जसं म्हणलास तसं ना, की तेच आहे की आता भोजपुरी गाणे म्हणल्यावर आपल्याला ऑटोट्यून पहिले आठवतं. तसं आहे. तर फक्त अरेंजमेंट्स नाही, पण सीन असा आहे ना की मी म्हणलं असं की चालीपासूनच सुरुवात होते की तुझी चाल मेनली तेवढी ऑथेंटिक पाहिजे. बरोबर. आणि ती जर नाही आहे की ती जरा नॉर्मल आहे, युनिव्हर्सल आहे, आणि त्याच्यानंतर मग येणार मग अरेंजमेंट्स. मग आता नादस्वरम वापरलं म्हण, किंवा पंजाबी गाणं करतोय तुंबी वापरली म्हण. तर आता मी जे पंजाबी गाणं केलं त्याच्यात तुंबी नाहीच आहे, पण ते गाणं पंजाबीच आहे. कारण आत्ताचं जे मॉडर्न पंजाबी, आत्ता सगळे रॅप म्हण और सगळे मॉडर्न पंजाबी गाणी झाले, AP धिल्लन वगैरे जी चालली आहेत, तर त्याचा एक फ्लेवर आहे आणि तो युनिक फ्लेवर आहे की AP धिल्लनची गाणी तमिळ नाही वाटत, ती पंजाबी प्युअर वाटतात. तर त्याचं रिझन इज कॉम्पोजिशनचा जो एक फ्लेवर आहे आणि अरेंजमेंट्स, या 2 गोष्टी असं आहे. बरोबर. तुला कुठलं प्रोजेक्ट करायला जास्त आवडतं? म्हणजे सिंगल्स करायला आवडतात की फिल्म करायला आवडते की? मला फिल्म. मला आणि म्हणजे एक तर ना मी प्रचंड फिल्म फॅनॅटिक आहे. म्हणजे मला खूप आवडतं. मला अक्षरशः 19-20चा फरक असेल की म्युझिक जास्त आवडतं का फिल्म्स. अरे मला एवढ्या फिल्म्स आवडतात. मी खूप वेगवेगळ्या लँग्वेजेसच्या फिल्म्स बघतो, इंटरनॅशनल फिल्म्स असतात. माझी नेहमीची दरवर्षीची रिच्युअल असते की ऑस्कर नॉमिनीज अनाऊन्स झाले की मी त्या फिल्म्स, कारण प्रत्येक रिलीज झालेली असते असं नाही, पण मग काही काही डाउनलोड कर किंवा काही काही कुठनं तरी मिळव, मित्रांकडनं घे वगैरे, किंवा नंतर मग रिलीज झाल्यावर OTTवर बघ. पण ते माझे ठरलेल्या गोष्टी आहेत की त्या ऑस्कर, की मला एवढीच क्युरिओसिटी असते की ही फिल्म का झाली आहे नॉमिनेट. आणि त्याचं एक कारण असं होतं, मी मुंबईत साऊंड आयडियाजमध्ये असिस्टंट म्हणून होतो. तर तेव्हा म्युझिक बरोबर आहे ना, तिथं त्या स्टुडिओचा माहोल असा होता की तिथं एडिटरचा सेटअप होता, तिथं फिल्म मिक्स व्हायची, तिथं फॉली व्हायचं. सो मी ना ही अख्खी पोस्ट प्रोडक्शनची अख्खी प्रोसेस आहे ना, ती लिटरली त्या आर्टिस्टच्या शेजारी बसून बघितली आहे. आणि त्यामुळे मला त्याच्यात अजून कुतूहल निर्माण झालं म्हण, की फिल्म कशी बनते, की बॅकग्राऊंड म्युझिक करताना एडिटरची काय थॉट प्रोसेस आहे, हे या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या इतक्या इंटरेस्टिंग आहेत की जेवढं आपण त्यात खोलात जाऊ तेवढं अजून मजा यायला लागते असं आहे. सो मला त्यामुळे आधीपासून असंच असायचं की तू जर आज मला बोललास ना की आत्ता उठून कंपोज कर, तर मी काहीतरी करीन, नक्की करीन. पण तू जर मला बोलला ना की ही सिच्युएशन आहे, तर तेव्हा जे कॉम्पोजिशन निघेल ना ते खूप वेगळं निघेल. कारण माझ्या डोळ्यासमोर ना ऑलरेडी माझी एक स्वतःची फिल्म तयार झालेलीच असते तेव्हा, की जेव्हा मी स्क्रिप्ट वाचतो ना तेव्हा माझे स्वतःचे व्हिज्युअल्स एक क्रिएट झालेले असतात की ओके हा हिरो आहे, ही हिरोईन आहे, ओके हे असं करणार आहेत, असं असं वगैरे आहे. तेव्हा या इन्स्पिरेशनमुळे जेव्हा बनतं ना ती खरी मजा वाटते मला. कारण सिंगल्स करायला आवडत नाही असं नाही, पण मला ना ती किक नाही मिळत त्याच्यात, की ओके सिंगल्स मी करू शकतो, पण तिथं ना मला कोणी सांगायला नाही आहे. तर आता ऑनेस्टली बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे ते तर बेस्ट आहे ना, की कोणी तुला सांगायला नाही आहे, तुला जे पाहिजे ते करू शकतो. तर मला ती मजा येते, पण त्याच्यातनं मला असं वाटतं की माझा बेस्ट नाही निघत. माझा बेस्ट खरा असं मला वाटतं की फिल्म म्युझिक करताना निघतो असं आहे, किंवा बॅकग्राऊंड स्कोअरची एक वेगळी मजा वाटते मला, असं आहे ते. मग ह्या सिच्युएशन्स ज्या असतात त्या भावना असतात खरं. आणि त्यांना सुरात कसं बदलायचं? सो मला असं वाटतं की म्हणजे मी असं करतो स्वतः, की जसं मी म्हणलं होतं की आता मी स्क्रिप्ट वाचली आहे, तर स्क्रिप्ट वाचल्यानंतर आहे ना मी स्वतःला
त्या सिच्युएशनमध्ये ट्राय करतो किंवा ते जे कॅरेक्टर्स आहेत ना ते फील केले ना की तुझ्याकडनं आपोआप निघतं. मग ते वरची देणगी असते की मग ते आपोआप निघतंच कॉम्पोजिशन, असं आहे. आणि बॅकग्राऊंड स्कोअर करताना पण सेमच गोष्ट आहे. सेम आहे. बॅकग्राऊंड स्कोअर करताना मेनली व्हिज्युअल्स हे तुझे इन्स्पिरेशन असते. सो तेव्हा एक फिल्मचा साऊंड बनवणं ही एक खूप वेगळी मजा असते. मला मला आठवतं माझ्या सरांची मी एक प्रोसेस बघितली होती, खूप वेगळी होती. तेव्हा मला कळलं की फिल्म मिक्स हा किती मोठा एलिमेंट असतो. त्यांनी काय केलं होतं, एक हॉरर फिल्म होती आणि त्या हॉरर फिल्ममध्ये एक सीन होता असा की जिथे कोणीही रेग्युलर म्युझिक डिरेक्टर काय करेल ना, तर तिथे एक प्रॉपर म्युझिकने एक हॉरर निर्माण करेल. त्यांनी काय केलं, जेव्हा आता बॅकग्राऊंड स्कोरला फिल्म येते ना, तर तेव्हा तो लोकेशन साऊंड असतो. डब केलेले प्रत्येक वेळेस मिळतात असं नाही मिळत डायलॉग्स. सो त्यांच्याकडे लोकेशन साऊंड होता आणि ते डायलॉग्स ते असे घाणेरड्या क्वालिटीतले त्या कॅमेराच्या माईकमधनं रेकॉर्ड झालेले असे होते. त्यांनी ना त्या डायलॉग्सला असं प्रोसेस केलं की तेच म्युझिक झालं. की मला अजून आठवतं की त्यांनी काय केलं की हा मी रेफरन्स बनवतोय म्हणले ते कि अभी ये रेफरेंस ना वो फिल्म मिक्सिंग इंजीनियर के पास जाएगा ना, तो उसको समझ में आएगा की यहाँ पे म्युझिक की जरूरत नाही आहे, खाली ट्रीटमेंट की जरूरत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी शिकणं आणि या गोष्टी मी बघितल्यात ना, तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून हे सगळे एलिमेंट्स की हे दे ऑल गो हँड इन हँड. की एडिटर कट करताना हा विचार करतो की इथं म्युझिकनं हा सीन वाढला पाहिजे. मग बॅकग्राऊंड म्युझिक करताना की हे मिक्सिंगमध्ये कसं वाटेल, हे सगळ्या ही जी चेन आहे ना प्रोसेसची, ती खूप मजेदार आहे आणि ती मी खूप जवळनं बघितली आणि त्यांनी खूप शिकलोय मी, असं आहे. आपण जेव्हा गाणं करत असतो, एक कंपोजर म्हणून आपल्याला एक आयडिया असते की हे गाणं मिक्स मास्टर झाल्यानंतर कसं वाटेल. पण हेच जर फिल्मचा डिरेक्टर असेल किंवा दुसरा कोणीही असेल ज्याच्यासाठी आपण हे गाणं करतो, त्याला ती अजिबात आयडिया नसते. आपण फक्त एक कंपोजिशन स्क्रॅच ऐकवल्यानंतर त्याला आयडिया नसते. तर तू हे कसं त्यांच्यापर्यंत कन्वे करतो की हे कसं होणार आहे जाऊन. सो मी तुला म्हणलं तसं की मी स्क्रॅच करताना ना, म्हणजे आता एक काळ होता 90s वगैरे, कारण तेव्हा खूप प्रोग्रॅमिंग नसायचं आणि बरेचसे कंपोजर्स होते जे प्रोग्रॅमिंग करायचेच नाहीत, म्हणजे की ते हायर करायचे प्रोग्रॅमर और अरेंजर असं होतं. सो तेव्हा पद्धत काय होती की तेव्हा ते चाल ऐकवायचे की हे लिरिक्स आहेत आणि हे मी असे कंपोज केलेत. मग तेव्हा ते डिरेक्टरला इमॅजिन करायला लागायचं की असं वाजेल. मग ते मला अजून मी काही काही व्हिडिओज बघितले आहेत, अन्नू मलिक वगैरे ते तोंडानी हे म्हणून दाखवायचे किंवा आनंदराज आनंद वगैरे ना, ते लिटरली टेबल वाजवून वगैरे की असा रिदम असणार आहे असं, कारण ते स्वतः प्रोग्रॅमिंग करायचे नाहीत असं होतं. मी करताना किंवा आता मॉडर्न बरेचसे कंपोजर्स स्क्रॅच आता असं करतात की हे फायनल कसं वाटणार आहे याची एक झलक तरी मिळाली पाहिजे. सो त्यामुळे तसंच कन्व्हिन्स करू शकतो, असं आहे. जेव्हा एक कंपोजर असतो त्याला फार काही टूल्सची आवश्यकता नसते, एक कीबोर्ड वगैरे चालून जातो. पण जेव्हा तो अरेंजर पण होतो तेव्हा भरमसाठ गोष्टी वाढतात. मग तुझ्याकडे अशा गोष्टी हळूहळू यायला सुरुवात झाली असेल. तुझ्या विशलिस्टमध्ये काय काय आहे असं अजून? माझी आत्ताची विशलिस्ट एकदम कम्प्लीट आहे, कारण मला सीबोर्ड घ्यायचा होता, तो मी सीबोर्ड घेतला आणि रिसेंटली मी ऑस्मोस एक्सप्रेसिव्ही म्हणून कीबोर्ड आहे तो सुद्धा घेतला. सो आत्ताची तरी कम्प्लीट आहे, पण ती हाव मिटणारी वाटत नाही ऑनेस्टली. ती नसतेच. एक्झॅक्टली. सो तसं आहे. अजून कुठले गाण्याचे प्रकार आहेत जे तुला करायचे आहेत, जे अजून तू केले नाहीस? मला जॅझ करायचं आहे फॉर शुअर. मी जसं तुला म्हणलं होतं ना, मी फॉर्मल एज्युकेशन घेतलं नाही म्युझिकमध्ये. मी ऑनेस्टली आत्ता पियानो शिकतोय, कारण मी जी थिअरी शिकलो ती स्वतः शिकलो आहे. की मी कीबोर्ड स्वतः शिकलो, प्रोग्रॅमिंग वगैरे मी इंटर्नशिपमध्ये शिकलो, पण म्युझिक थिअरी जी आहे ना ती मी शिकलो नाही. सो त्यामुळे मला दरवेळी प्रश्न पडतो की अरे हे जॅझ, हे ब्लूज, हे काय? तर ते मला करायचं आहे की मला असं दरवेळी असं वाटतं की मी ते अजून एक्सप्लोर नाही केलं. सो ते मला 100% करायचं आहे. आणि तुला किती गरजेचं वाटतं हे थेअरी शिकणं म्युझिक अरेंजर व्हायच्या आधी? 100% गरजेचं वाटतं. मी असं म्हणणार नाही की काय म्हणतात त्याला की 100% नेसेसरी आहे, पण एखादा शिकलेला म्युझिशियन आहे ना, त्याच्या म्युझिक टेस्टमध्ये खूप फरक पडतो आणि त्याचा जो अप्रोच असतो टुवर्ड्स म्युझिक ना, तो खूप वेगळा होतो. मला ना प्रशांत पिल्ले म्हणून एक म्युझिक डिरेक्टर आहेत, तर मी त्यांना असिस्ट करत होतो तेव्हा त्यांनी मला एक खूप छान गोष्ट सांगितली होती की ते म्हटले होते मला की तू म्युझिक शिकला नाही आहेस ना, सो तू एकदम ओपन आहेस की तुला
तुला सगळंच नवीन आहे. सो तू सगळं विदाऊट एनी रूल बुक एक्सप्लोअर करतोयस. तर हे ॲडव्हान्टेज झालं. पण होतं असं ना, की जेव्हा आता सपोज मी गिटारिस्ट कोणीतरी आहे आणि या गाण्यात गिटार वाजवून पाहिजे किंवा कुठलीही तालवाद्य आहे, तर या गाण्यात मला ते तालवाद्य पाहिजे. तर सीन असा होतो तेव्हा ना, की तेव्हा मी थिअरी शिकलो नाही आहे, म्हणून मला त्याला सांगताना त्या लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम येतो. आता काय झालं आहे, की बेसिक टर्मिनॉलॉजी खूप माझी सेट असल्यामुळे ते निभावून नेलं आहे. पण म्हणून शिकणं गरजेचं आहे असं मला अगदीच वाटतं. कारण शिकल्यानंतर ना ते काय म्हणतात त्याला, कुठलंही नॉलेज आहे ना कधीच जन्मात वाया नाही जात. आणि जेवढं तुम्ही शिकाल तेवढं चांगलंच आहे. असं आहे. तू सांगितलंस तुझं करिअर रेहमान पासून स्टार्ट झालं, तर तुझे अजून दुसरे आवडते संगीतकार आणि गीतकार कोण? गीतकारमध्ये जावेद अख्तर, आत्ता इर्शाद कामिल आहे, अमिताभ भट्टाचार्य पण आहे. मला मराठीमध्ये वैभव जोशी आणि गुरु ठाकूर खूप. आणि मला अजय गोगावले पण जे काही गाणी लिहितो, मला का माहीत नाही, मला प्रचंड त्या माणसाची एक पोएटिक विजन मला फार आवडते. मला हे खूप अनपॉप्युलर ओपिनियन असेल माझ्यामध्ये, पण मला प्रचंड अजय गोगावलेने जर कुठलं गाणं लिहिलेलं असेल, मी ते अगदी ऐकेन मनापासून, असं वालं आहे. आणि संगीतकारांमध्ये मला खूप जण आहेत. मेनली ए आर रहमान, त्याच्यानंतर अजय अतुल, आणि मग साऊथचे काही काही कंपोजर्स आहेत. म्हणजे अनिरुद्ध रविचंद्र आहे, संतोष नारायणन आहे. ही लोकं मला खूप आवडतात. आपण आत्ता सध्या असं म्हटलं जात आहे की रेहमान जो 90sमध्ये गाणी बनवायचा, तो आता बनवत नाही. तू कसं बघतोस याच्याकडे? मला ऑनेस्टली ते असं वाटतं, ते आजकाल आहे ना, प्रत्येक गोष्टीबाबत आहे ना, प्रत्येकाचं एक वेगळं ओपिनियन असतं. तर ते पोलरायझेशन एवढं आहे की सीन असा आहे की त्या लोकांना, मला असं समभाव वाटतं, हे माझं मत आहे, की त्या लोकांना हे कळतच नाही की रेहमान ग्रो होतोय. त्याचा साऊंड तेव्हा काय होता आणि आता काय, याच्यात खूप फरक आहे. आत्ताची सुद्धा गाणी तुम्ही तेवढ्याच यांनी ऐकली. मी म्हणत नाही की आत्ताची सगळीच गाणी त्याची चांगली आहेत, मी असं नाही म्हणत आहे. पण कुठल्या कंपोजरची आहेत आत्ताची सगळीच गाणी चांगली? कारण आता सगळं फास्ट फूड झालं आहे, की रील्समध्ये 30 सेकंदात जे आवडेल ते. मध्ये सुद्धा एकदा कुठलं तरी मी रीलमध्ये एक ट्रेंडिंग सॉन्ग ऐकलं आणि मला म्हणलं अरे हे खूप छान आहे गाणं, म्हणून त्याचं अख्खं सॉन्ग ऐकलं, तर ते नव्हतं चांगलं. तर तेच झालं आहे आता, की तुम्हाला तेवढे आता पेशन्सच राहिले नाहीत खरं तर ऐकण्यासाठी. असं आहे. मी आत्ता रिसेंटलीमध्ये एक रेहमानचं तमिळ सॉन्ग ऐकलं, कायम म्हणून आहे. नक्की तू सर्च करून ऐक एकदा. काय अरेंजमेंट्स आहेत त्याच्या, आणि काय थॉट प्रोसेस आहे त्या गाण्याची. अरे इतकं सुंदर गाणं आहे ते. तर असं आहे की अजूनही माझ्यासाठी तसाच आहे. आणि मी हे ब्लाइंड फॉलोअर म्हणून नाही म्हणते. मी काही नाही आहेत चांगली, ती नाही आहेत, याच्यात काही वाद नाही. पण आता चमकीलाची गाणी फॉर एक्झाम्पल, की अरे चेन्नईचा कंपोजर आहे आणि पंजाबी फोक आर्टिस्टच्या फिल्मवर गाणी केलीत त्यांनी, काहीतरी क्रेडिट द्यायलाच पाहिजे. असं आहे. आणि आता तू जसं म्हणालास तसं संगीतकारांचं फक्त त्या एका शॉर्ट पुरतं किंवा तेवढंच फक्त गाणं छान करायचं, म्हणजे तेवढंच 30 सेकंदाचंच फक्त एक छान काहीतरी टाकायचं, बाकी गाणं त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. हे असं होतंय का? मला असं वाटतं कंपोजर्सचं नाही होतं असं. आय होप असं नाही होते. पण आता ना क्राऊडची डिमांड आहे ती, की म्हणजे क्लायंट्स येतात ना, त्यांना ते की अरे 1 मिनिटाचा काहीतरी पोर्शन पाहिजे चांगला, असं ते वाटतं. की मग आयदर ते शोधतात अख्ख्या गाण्यात तो 1 मिनिटाचा पोर्शन की जो कॅची वाटतोय. पण ते नशिबाचाच खेळ आहे रे, की कधी कधी अंतरातला कुठला तरी 1 मिनिटाचा पोर्शन आहे, तो रीलमध्ये व्हायरल होतोय, अशा टाईपचं ते. म्हणजे संगीतकार ह्याच्यासाठी असं स्पेशली वेगळं काही करत नाही. आय सिरियसली होप सो की अशी थॉट प्रोसेस नाही, कारण की मग चुकीचं आहे असं माझं मत आहे. बरोबर. आता आपण बघतो की एखादी फिल्म येते, मराठी असो हिंदी असो, तर त्याच्यामध्ये संगीतकार 3-3, 4-4 असतात. हो. तर ह्या गोष्टीकडे तू कसा बघतोस? माझं असं मत आहे की मला ती प्रोसेस नाही आवडत, मी खरं सांगेन. याचं रिझन असं ना, की आजकाल काय झालं ॲक्च्युली ना, हे होण्याचं कारण असं आहे 3-4 कंपोजर्स एका फिल्मवर, की प्रत्येकाला काय वाटतं ना, की या कंपोजरची ही खासियत आहे, या कंपोजरची ही एक्सपर्टीज आहे, त्यामुळे मग या कंपोजरकडनं आपण आयटम नंबर बनवून घेऊ, या कंपोजरकडनं इमोशनल नंबर बनवून घेऊ, असं वालं होतं. त्याच्यात होतं काय ना, त्या फिल्मचं साऊंड कधीच बनत नाही.
खूप रेअरली, म्हणजे मला असं वाटतं कबीर सिंग वॉज वन फिल्म आणि ॲनिमल, पण ती त्या डिरेक्टरची विजन होती की तेवढी त्याची विजन असल्यामुळे ते सगळी गाणी एका फिल्मची वाटतात. आणि त्या फिल्ममध्ये तसे फ्लेवर्स होते की ती जरी वेगवेगळ्या कंपोजर्सनी केली आहेत तरीही त्या ओव्हरऑल फ्लेवर मेंटेन्ड होता. पण असं प्रत्येक फिल्मचं होतच नाही आहे ना, की मध्येच एखादं रॅप सॉन्ग येतं ज्याचा काहीही बाकीच्या गाण्यांशी संबंध नसतो, त्या फिल्मशी संबंध नसतो. आयटम नंबर्स येतात त्याचा तर काहीही संबंध नसतो. तर मला मेन म्हणजे 3-4 कंपोजर्सपेक्षा ना आजकाल ही जी डिमांड झाली आहे ना, की फिल्मच्या प्रमोशनसाठी एक गाणं पाहिजे. का असं पाहिजे? आत्ता आपण जसं बोललो असं चमकीलामध्ये कुठलं गाणं असं बनलं प्रमोशनसाठी? नाही बनलं ना. ऐकली ना लोकांनी गाणी, मग ते विदा करो हिटच झालं ना. सो त्यांनी नाही टाकलं आयटम नंबर. अरे मग ॲक्च्युअल जी ओरिजिनल चमकीलाची म्हणजे त्या सिंगरची ओरिजिनल जी गाणी होती त्याचे पण रिमिक्सेस बनवू शकत होते, तर त्यांनी नाही केलं. ती विजन महत्त्वाची. सो मला असं वाटतं ती उगाचच खिचडी होते. आणि मेन प्रॉब्लेम येतो ना जेव्हा बॅकग्राऊंड स्कोअर करणारा एक असतो, कारण तो परत वेगळाच असतो. आणि मग त्याच्यासाठी आज इतकं मोठं ते स्ट्रगल होतो की त्या फिल्मचा एक साऊंड कसा बनेल असा प्रॉब्लेम येतो तो. म्हणून अजूनही ना तू आता बघशील फॉर एक्झाम्पल आत्ता मल्याळम फिल्म्सची खूप हिट झाल्या आत्तामध्ये. तर मी मध्ये 2-3 बघितल्या, त्याच्यात एक मंजुमेल बॉईज मी गेल्या 10 वर्षातला बघितलेला टॉप 3 मधला बॅकग्राऊंड स्कोर असेल तो. वा. आणि त्याच्यात सेम कंपोजरनी गाणी केलेत, सेम कंपोजरनं बॅकग्राऊंड स्कोर केला. तर त्याची जी सिनर्जी मेंटेन्ड आहे ना ती इतकी सुंदर आहे. आणि तो एक त्याचं ग्रँजर म्हण किंवा त्याची ओव्हरऑल ट्रीटमेंट सेम आवेशमची प्रत्येक गाणी आहेत ना, तसं म्हणशील तर सगळी सेम फ्लेवरची आहेत, तसं म्हटलं तर सगळे वेगळ्या फ्लेवरचे आहेत. पण ती एका कंपोजरनं केल्यामुळे ना साऊंड सेम आहे. आणि तो साऊंड सेम हा पाहिजे असं माझं ऑनेस्टली मत आहे. आपण हॉलिवूड फिल्म्स बघतो, थोडी वेगळं मध्येच काहीतरी होतं आहे असं थोडी होतं ना, असं आहे. आणि हे ज्या पद्धतीनं टाईपकास्ट केलं जातं, हो. कंपोजर्सनाही केलं जातं आणि लिरिसिस्ट लोकांना पण केलं जातं, तर हे कसं आहे? अरे माझ्या बाबतीत ऑनेस्टली एकदा झालं होतं की फिल्म होती एकदम असं रुरल, त्याची बॅकग्राऊंड होती. आता सीन असा होता की मी आधी कधी काही काम केलंच नव्हतं तसं. तर तो म्हटला की अहो तुमचा साऊंड खूप मॉडर्न आहे. तर मी म्हटलं अहो माझ्याकडे कारण कधी रुरल फिल्म आलीच नाही आहे, तर मी करू कसं? तर मी म्हटलं मला तुम्ही द्या, मी स्क्रॅच बनवतो, नाही आवडलं तर करा. पण नाही, मग मी टाईपकास्ट झालो होतो की हा आपण म्हणतो ना ते सैराट टाईप्स नाही. आता सैराटची गाणी ही रुरल असली तरी त्याचा साऊंड मॉडर्न होता. तर ट्राय केलं तर पुढे कळेल. म्हणजे मी म्हणत नाही की मी काहीतरी खूप मोठं अचीव्ह केलं असतं, पण ॲटलिस्ट ऑपॉर्च्युनिटी द्या ना, असं वालं होतं ते. आणि कंपोजर्सना बऱ्याचदा नॉन म्युझिक बॅकग्राऊंडचे जे लोक आहेत, डिरेक्टर असतील किंवा कुणी असतील, फिल्मचे प्रोड्युसर असतील, त्यांच्याकडनं ना अफाट काहीतरी सजेशन्स किंवा हे मिळतात. तर ते हे कसं? अरे काय दर्जा सजेशन्स असतात आणि काहीही बोलू शकतात असं वालं आहे की मध्ये कधीतरी रिसेंटली, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही कुठल्या फिल्मसाठी वगैरे, तर तो मला बोलला की मला इकडं डब्यांचा आवाज पाहिजे. तर म्हटलं का पाहिजे, म्हणजे काही लॉजिक आहे की फिल्ममध्ये असं काही घडतं आहे का नाही? मला पाहिजे म्हटलं. तर मी म्हटलं नाही देणार सिम्पल. कारण मी म्हटलं इट डझंट मेक सेन्स. सो मी म्हटलं तुला ट्रीटमेंट रॉ पाहिजे, हे ते ट्रान्सलेशन जे आपण मगाशी बोललो ना की ती लँग्वेज क्रॅक झाली, तर हे त्याचं ट्रान्सलेशन की त्याला साऊंड इतका रॉ हवा होता की त्याला ड्रम्स नको होते, त्याला पर्कशन हवं होतं. पण म्हणताना म्हणणार मला डबड्यांचा आवाज पाहिजे, असं आहे ते. जेव्हा तू सिंगल्स बनवतो तेव्हा त्या म्युझिकमध्ये काही विचार असतो, कसं तू तो कन्व्हे करतो, किंवा म्हणजे असं काही आहे का, तुझी फिलॉसॉफी काही आहे का म्युझिकची? फिलॉसॉफी असं नाही म्हणता येणार. माझं एक म्हणणं आहे की म्युझिकला भाषा नाही, हे अगदी माझं मी मानतो ही गोष्ट. दुसरं ना कुठंतरी मी असं बऱ्याच वेळा ट्राय करतो की एकतेचा मेसेज जावा किंवा प्रेमाचा मेसेज जावा. आणि म्हणजे AR रहमानला जेव्हा ऑस्कर मिळाला होता ना, तेव्हा त्याचं एक वाक्य होतं. माझ्या आधीच्या स्टुडिओमध्ये ना ते एक पोस्टर लावलं होतं आणि ते एक वाक्य होतं की ऑल माय लाईफ आय हॅड चॉईस ऑफ हेट अँड लव्ह अँड आय चोज लव्ह अँड आय एम हिअर. तर मी पण ते बिलीव्ह करतो की तर मी कुठेतरी हे माझ्या म्युझिकमधनं ट्राय करतो की एक प्रेमाचा, एकीचा एक संदेश जावा. सो मी मध्ये पण
जे माझं पहिलं संस्कृत गाणं आत्ता केलं CS म्युझिकसाठी, तर त्या गाण्याचं नाव एकम आहे. तर त्याचा पण मेसेज तो होता की विक्रमने खूप छान त्याच्यात एक लाईन लिहिली होती की पृथ्वीची वेगवेगळी नावं आहेत पण पृथ्वी एक आहे. ही इतकी थॉट इतकी सुंदर होती त्याच्यात, तर ते मला नक्कीच करायला आवडेल नेहमी असं. तू आत्तापर्यंत तुझ्या या म्युझिकल जर्नीमध्ये फेस केलेली सगळ्यात टफ सिच्युएशन कुठली? मला असं वाटतं माझी पहिली तेलुगू फिल्म वॉज द टफेस्ट सिच्युएशन. कारण तोपर्यंत ना मी काहीही वेगळ्या लँग्वेजेसमध्ये केलेलं असेल ना तर ते स्वतःसाठी केलं होतं. मी कुठलं डिरेक्टरसाठी वगैरे असं केलं नव्हतं. त्या फिल्मच्या वेळी मला अजून आठवतं असं आलं होतं की मी माझं प्रोफाईल पाठवलं होतं त्या डिरेक्टरला, त्याला ते आवडलं. मग त्यांनी मला सांगितलं की ही सिच्युएशन आहे, ह्यासाठी गाणं बनवायचं आहे. तर मी म्हटलं ओके, इथपर्यंत पार्ट सगळा सोपा आहे कारण हे सगळं केलेलं आहे आधी पण. तर ते गाणं केलं, त्याला तो म्हटला चांगलं आहे पण मला अजून काहीतरी वेगळं पाहिजे. मग त्याच्यानंतर जे गिव्ह अँड टेक झालं ना, दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. की मी त्याला म्हटलं फिल्मचं नाव काय, तर तो बोलला सदा नन्नू नडिपे. तर मी म्हटलं आपण हे इन्कॉर्पोरेट करू शकतो का. तर मग त्याचं मी काहीतरी त्याची चाल केली की मला ती चाल सुचली की सदा नन्नू नडिपे. मी म्हटलं अरे पुढे एक शब्द देऊ शकतोस का, तर तो बोलला नुवेले घे. तर म्हटलं सदा नन्नू नडिपे नुवेले, असं झालं. सो त्याच्यानंतर ना मेन स्ट्रगल होता तो सगळा पुढे होता. मी विजयवाडाला गेलो होतो, विजयवाडाला राहिला होता आणि आम्ही एकत्र बसून जेव्हा करत होतो तर तो मला अख्ख्या त्या गाण्याची सिच्युएशन सांगायचा आणि आम्ही तिथे बसून म्युझिक पीस काय असणार आहे हे डिस्कस करायचो. त्याच्यानंतर मी परत पुण्याला यायचो. मग पुण्याला आल्यावर मी माझ्या अरेंजमेंट्स करायचो, तो त्या रिजेक्ट करायचा. तो म्हणायचा हा साऊंडच नको आहे मला. तेव्हा मला रियालिटी चेक झाली की मला वाटतंय मी साऊंड अचीव केला आहे, खूप लांब आहे अजून. आणि मग त्यांनी मला जो पुश दिला त्या डिरेक्टरनं, त्याच्यानंतर ते गाणं बनत गेलं खुलत गेलं. सो तो एक होता की तेव्हा तो एक लर्निंग मोमेंट होता माझ्यासाठी की अरेंजमेंट्सचं पूर्ण पर्स्पेक्टिव्ह चेंज झालं होतं मला त्या गाण्यानंतर. अरे वा. आणि तू अशी बऱ्याच वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी केली आहेत, तर हे करताना दरवेळी असे काही प्रॉब्लेम्स येतात की नाही? नाही, असं प्रत्येक वेळी असं नाही आहे. असं पण म्हणतो तसं की जसं जसं नवीन नवीन काय काय करत जातो, नवीन नवीन अडचणी, एवढंच आहे फक्त. बरोबर. असं. तुझा आजपर्यंतच्या करिअरमधला सगळ्यात अविस्मरणीय अनुभव कुठला? करिअरमधला वेगळा आहे आणि लाईफमधला वेगळा आहे. बरं. लाईफमधला इज की मी जेव्हा A.R. रहमानचं कॉन्सर्ट अटेंड केलं होतं फर्स्ट टाईम NH7ला आला होता A.R. रहमान तेव्हा ती मी मोमेंट आजपर्यंत कधी विसरू नाही शकणार. की मी 8:30ला कॉन्सर्ट होतं, मी 2:30 होतो NH7ला आणि मी एवढ्याचसाठी 2:30ला गेलो होतो की मला पहिल्या लाईनमध्ये उभं राहायचं होतं. मी 6 तास तिकडनं हल्लोही नव्हतो आणि मग कॉन्सर्ट सुरू आलं. मी लिटरली रडलो आहे, मला अजून आठवतं. आणि माझे ना, मला माहीत नाही, असं हे खूप आपोआप झालेली गोष्ट आहे की जेव्हा रहमान आला ना, मी असा झालो होतो आपोआप की मी तो क्षण कधीच जन्मात विसरू नाही शकत. आणि करिअरमधला इज वर्किंग विथ अजय गोगावले. स्ट्रेंजली मी एका ॲडसाठी अजय गोगावलेबरोबर काम केलं होतं. सो अजयदादाला चाल पाठवली आणि ती त्याला चाल आवडली म्हणून तो रेडी झाला. तो आणि हे स्पष्ट बोलला की मी ना युजली ॲड्स वगैरे करत नाही, पण मला हे गाणं आवडलं आहे तर आपण करूयात. क्या बात. आणि तो रेकॉर्डिंग हिम वॉज द बेस्ट एक्सपिरियन्स आता माझ्या करिअरमधला. तुझं कुठलंही म्युझिकल बॅकग्राऊंड नसताना तू म्युझिक कंपोजर झालास आणि सेम गोष्ट आहे अजय अतुल आहेत. हो. त्यांचंही काहीही म्युझिकल बॅकग्राऊंड नाही, म्हणजे आधी नव्हतं, पण ते इतके छान कंपोजर आहेत आणि इतक्या लोकांना ते आवडतात. तर त्यांचं म्युझिक तुला कसं वाटतं? मी खूप फॅन आहे यार अजय अतुलचा ऑनेस्टली. आणि त्या दोघांनी जे केलं आहे ते फारच दर्जा आहे ऑनेस्टली. मी अजयदादाला स्वतः भेटलो होतो तेव्हा त्या रेकॉर्डिंगच्या वेळी ना मला खूप ऑब्झर्व करता आलं त्याला आणि खूप शिकता आलं त्याच्याकडनं. की बेसिक एक चाल होती, तर त्याच्यातनं एक नंतर हुकलाईन यायची मेन. तर त्याला मी ऑलरेडी हार्मोनीज केल्या होत्या, मी 2 हार्मोनीज केल्या होत्या. त्या माणसाचं नॉलेज या दर्जाचं आहे, त्यांनी 6 हार्मोनीज केल्यात त्याच्या. अरे बापरे.
आणि हे समोरासमोर चाललंय हा, की असं नव्हतं की आधी ठरलं होतं. तो म्हणला अरे हे झालंय का, आता आता असं घे, ओके आता असं घे, याच्यात ही एक लेअर घे, असं मग एक मुद्दाम सॉफ्टर लेअर घ्यायचा आणि इट मेड अ डिफरन्स रे. म्हणजे त्याचा ना साऊंड अख्खा बदलला होता त्या हुकलाईनचा, की मी ऐकायचो ना, की मी माझं जे पायलट होतं आणि नंतर अजयदाच्या व्हॉईसमध्ये जे होतं, तो खूप मोठा डिफरन्स होता. दुसरं ना मला प्रचंड कौतुक वाटलं होतं त्या माणसाचं, की ते आले स्टुडिओत आणि आता एक असतं ना, की आपल्याला असं वाटतं की आता अजय गोगावले त्यांना का लक्षात असेल मी पाठवलं आहे गाणं, की ते का रिहर्स करून आले असतील माझं गाणं. ते आल्यावर ते ऐकतील, एक एक लाईन करत जाऊ. आता आता तशीच प्रोसेस असते आपली. ते आले तू शुभंकर का वगैरे वगैरे असं असं बोले वगैरे वगैरे अशी चाललं ना न न न न न न न न असं वगैरे. अरे वा. आणि मी म्हणलं मी असं मनातल्या मनात म्हणलं की अख्खी चाल पाठ होती, अख्खीच्या अख्खी चाल पाठ होती त्यांना. आणि मे बी त्यांनी आधी येताना गाडीत ऐकलं असेल, पण तरीही त्यांना अख्खीच्या अख्खी चाल पाठ होती. हे डेडिकेशन आहे. मी त्या माणसाचं बघितलं की ते डेडिकेशन ना दर्जा आहे. ते प्रचंड, ते दोघं ना प्रामाणिक आहेत म्युझिकला घेऊन. असं कधीच वाटणार नाही की पाट्या टाकल्या आहेत. आता ते त्यांची मराठी गाणी रिमेक होत आहेत वगैरे, त्यांनी त्याचं कारण देऊन झालेलं आहे की त्यांनी नाही केलं तर कोणीतरी दुसरं रिमेक करणारच आहे, त्यामुळे ते स्वतः करतायत. सो मला ते पण काही हे वाटत नाही, वाईट वाटत नाही त्या गोष्टीचं. पण त्यांचे जे ओरिजिनल्स आहेत ना ते फारच वेगळ्या लेवलचे आहेत. आणि त्याच्या प्रत्येकाच्या मागे ना थॉट प्रोसेस होती, की मी त्यांना ना विचारलं होतं की मला त्यांचं शाहकार रुतबा म्हणून अग्निपथमधलं गाणं आहे, तर ते मी म्हणलं की मला बाकी सगळं राहू दे, पण सिंगरचं कास्टिंग तुम्ही कसं केलं, किती चाल वगैरे सुचली असेल, सगळं 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 असेल, पण ते सिंगर्स म्हणजे सुखविंदर सिंग आणि एका अजून आय गेस कृष्णा होता, आणि एक पोर्शन आहे ज्याच्यात आनंदराज आनंदचा आवाज आहे. आनंदराज आनंदला सिंगर म्हणून कोण ओळखत असेल, तर त्यांनी सांगितलं की अरे माहीत नाही म्हणे, ती लाईन जेव्हा ती लाईन कंपोज झाली होती ना, तर आमच्या डोक्यात आनंदराज आनंदच होता. हा जो अभ्यास आहे ना कास्टिंगचा, किंवा गुणगुण गुन्हारेमध्ये उदित नारायणचा तोपर्यंत काळ संपत आला होता, पण काय फ्रेशनेस आलाय उदित नारायणच्या व्हॉइसमुळे. तर हे जे कास्टिंगची जी अक्कल आहे ना, ती दर्जा आहे मला असं वाटतं ऑनेस्टली. आणि मला वाटतं रूपकुमार राठोड पण त्या रूपकुमार राठोड, album एक्झॅक्टली. मध्ये आले. आणि ते पण की ते पूर्ण फिमेल सॉन्ग आहे, हो. आणि ते मेल पर्स्पेक्टिव्हनं केलंय. ते फार वेगळंच होतं ते. तुझं तू केलेलं सगळ्यात जास्त आवडीचं गाणं कुठलं? मला वाटतं माझं फर्स्ट मराठी फिल्म सॉन्ग होतं ना, ते मे बी मला शेवटपर्यंत ते सर्वात क्लोज राहील माझ्यासाठी. कारण ते गाणं बनलंच असं फार खूप निरागसपणे बनलं होतं खरं सांगायचं तर. कारण स्लॅमबुक म्हणून फिल्म होती ऋतुराज धालगडची, तर आम्ही त्याच्या आधी एक गिल्टी मिसफिट्स म्हणून केली होती. तर जेव्हा स्लॅमबुकची स्क्रिप्ट वगैरे झाली, तर आमची मुंबईत काहीतरी मीटिंग झाली होती, आणि मग मी त्याच्यानंतर ना का माहीत नाही असं मला रिक्षेतच ना एक काहीतरी चाल सुचायला लागली होती, आणि मी घरी पोचलो, मी ती व्हॉईस नोट्स वगैरे केली होती वगैरे, असं झालं होतं. तर मला अजून आठवतो माझा पुण्याचा स्टुडिओ अंडर कन्स्ट्रक्शन होता. सो ते मला रेकॉर्डच करता येत नव्हती ती चाल, कारण तिथं ठाकठूक नुसतं कॉन्स्टंट चालू होतं, आणि मला ती रेकॉर्डच करता येत नव्हती. तर ते गाणं कोवळी कळी म्हणून जे पहिलं गाणं झालं, की मला ऋतुराजनी इतकी छान रिॲक्शन दिली होती ना त्या गाण्याबद्दल, की तो म्हणला की अरे मला आपोआपच व्हिज्युअलाइज होतं आहे की तू कुठल्या थॉट प्रोसेसनं गेलं आहे. कारण ना मी एवढा एक्सायटेड होतो की मी त्याला गाणं प्ले करताना ना असं मी म्हणून दाखवायचं, हे बघा आता उतरणार आहे, आता तो गच्चीतनं तिला बघतोय, आणि इथं ते दोघं एकमेकांच्या समोर आले, असं मी त्याला प्रत्येक कुठे गाणं थांबतंय, आता ते दोघं एकमेकांकडे बघतायत, असं एवढ्या थॉट प्रोसेसनं ते गाणं झालं होतं. आणि सो ते मला नेहमीच क्लोज राहणार माझ्यासाठी. ते सर्वात फेवरेट माझं तेच राहणार. क्या बात. थोडंसं गाऊन दाखवशील? हो हो. कोवळी कळी ती नाजूक अलवार अल्लड, पाहून तिला वाढली हृदयाची धडधड, साजिरी परी ती कोमल जराशी चंचल, वाटते आता का माझे मला जगणे अवघड. असं आहे. क्या बात. छान. येत्या 10 वर्षात तू कुठे बघतोय स्वतःला? बापरे, असं काही ठरवलं नाही आहे ऑनेस्टली, पण एक आहे
मला एखादा इंटरनॅशनल प्रोजेक्ट करायचा आहे हम्म. की खूप ॲम्बिशियस आहे हे, पण मला माहीत नाही का, पण मला एखादा प्रॉपर इंटरनॅशनल प्रोजेक्ट करायचा आहे. सो आय होप ते होईल असं. नक्कीच. आणि अजून एक स्वप्न आहे, मला ए आर रेहमानबरोबर काम करायचं आहे. आणि हा असं माझा हट्ट आहे की मला ए आर रेहमान बरोबर काम करायचं, की आय विश की असं कोलॅबोरेशनमध्ये एखादं सिंगल म्हण, एखादं अँथम म्हण किंवा काहीतरी असं, पण मला त्यांच्याबरोबर एकदा एक काम करायचं आहे नक्की. तुझी ही विश नक्कीच पूर्ण होईल. थँक्यू 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 सो मच. आणि जे नवीन संगीतकार येत आहेत त्यांना तू काय ॲडवाईस देशील? माझं असं मत आहे की ना, शिकत राहा. फर्स्टली आपली फील्ड कितीही अनसर्टन असली ना, तरी तुमच्यात पॅशन असेल ना, तर खूप ॲव्हन्यूज ओपन होतात. आणि माझं असं खूप मत आहे की ना, प्लीज ओरिजिनल्स बनवत राहा. रिमिक्सेस आणि ह्या फंद्यात पडू नका, असं माझं मत आहे. की ते करणारे 1000 असतील पुढे, तशी डिमांड असेल, हे नक्की असेल, पण तरीही कुठंतरी ना ओरिजिनल म्युझिक हे राहिलं पाहिजे, असं माझं खूप मत आहे. सो त्यांनी ती मेहनत घ्यावी आणि शेवटपर्यंत जस्ट एक ऑनेस्ट अटेम्प्ट करत राहा, एवढंच फक्त माझं मत आहे. शुभंकर, तू तृषार्थमध्ये आलास, खूप खूप धन्यवाद. अरे तुझे ॲक्च्युली धन्यवाद ऑनेस्टली. आणि तुझ्या करिअरसाठी, तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि थँक्यू खूप चांगलं काम तू करशील. Thank तुझं you. काम आम्ही ऐकत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.